परत एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. मी आहे हर्षद पाटील, काम करतो मर्चंट शिपवर. तर आज हा शेल्टर बघून तुम्हाला माहित पडलं असेल मी कुठे आहे. तर आज मी आहे पनामाच्या अँकरेज एरियावर आणि अँकरेज एरियामधून मी पनामा कनाल ट्रान्झिट करणार आहे. पूर्ण 12 तासाचा हा प्रवास आहे. जस्ट मी या कनालच्या सुरुवातीच्या पॉइंटवर आहे, तुम्हाला सुद्धा दाखवतो. तर हाच तो ब्रिज आहे जिथून कनालची सुरुवात होते. चला तर सुरू करूया आपल्या ब्लॉगला. बाहेर निघताच पायलट बोट आपली वाट बघत होता. जसं पायलटला रिसीव्ह केलं, पायलटच्या ऑर्डरनुसार आम्ही अँकर हिवअप करण्यास सुरुवात केली. अँकर दिसताच लगेच पुढच्या दिशेने वळण्यास सुरुवात केली. ते होतं आपलं पनामा कॅनाल. आम्ही आज जाताना दुसऱ्या शिप ही बाहेर येत होत्या. थोड्याच वेळात पनामा क्रू ही ऑनबोर्ड झाले होते. पनामा क्रू असल्याचा एक फायदा म्हणजे आपल्याला काहीही करावं लागत नाही, ते त्यांचं काम व्यवस्थितपणे करतात. तर अशा ट्रेन सारख्या दिसणाऱ्या गाड्या म्हणजेच 2-4 लोकोमोटिव्ह आपल्या शिपवर मागे आणि पुढे बांधून आपल्याला हे पूर्ण कनाल ट्रान्झिट करण्यासाठी मदत करतात. तर आज फक्त 3 लॉक गेट क्रॉस करून रिव्हर मध्ये अँकर टाकायचं होतं. तर उरलेलं पुढच्या व्लॉगसाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.